UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। हत्येमागे कोणीही असो कारवाई होणारच। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल फडणवीसांचं आश्वासन, स्पेशल SIT नेमण्याची घोषणा। आमचं सरकार संविधानाचा सन्मान करणारं, परभणीत कॅमेऱ्यासमोर दगडफेक करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। कामगिरी बरोबर नसावी म्हणून भाजपमधल्या काहींना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नसावं, मंत्री न झालेल्यांना पक्षात मोठी जबाबदारीही मिळू शकते, फडणवीसांचं वक्तव्य। EVM म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र। EVMच्या मुद्द्यावर विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर, तर विरोधकांकडून अपप्रचार सुरू असल्याचाही पलटवार। नागपुरात फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न, 33 आमदारांकडून कॅबिनेट, 6 आमदारांना राज्यमंत्रीपद, राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडून 39 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ। मंत्रिमंडळ विस्तारात 20 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी, भाजपच्या 9, शिवसेना शिंदे गटाच्या 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 5 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान। भाजपच्या 19 आमदारांकडून मंत्रिपदाची शपथ, बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, गणेश नाईकांसह 19 नेत्यांना मंत्रिपद। शिंदे गटाच्या 11 आमदारांना मंत्रिपदाची शपथ, शंभूराज देसाई, उदय सामंत, भरत गोगावले, संजय शिरसाट, दादा भुसे, प्रताप सरनाईक यांना मंत्रिपदाची संधी। अजित पवार गटातील 9 आमदारांना मंत्रिपद, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची संधी। प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड सॅन फ्रान्सिस्कोत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास, वयाच्या 73व्या वर्षी। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।